विरार पूर्वेच्या मोरेगाव या परिसरामध्ये नीलकंठ अपार्टमेंट नावाची बिल्डिंग जी आहे ही आज सकाळी 10:30च्या सुमारास कोसळलेली आहे। आपण बघू शकता की जवळपास ही 4 मजली बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगमध्ये जवळपास 17 ते 18 वर्षापूर्वीची बिल्डिंग होती। रिडेव्हलपमेंटला ही बिल्डिंग दिलेली होती आणि खाजगी कॉन्ट्रॅक्टर जो आहे हा जेसीपीच्या साहाय्याने ही बिल्डिंग पाडत होता। मात्र सुदैवाने ही इमारतीचा रस्त्यावरला कॉलम पाडत असताना या ठिकाणी हा जो कॉलम जो आहे हा रस्त्यावरती पडलेला आहे। आजूबाजूला पूर्ण रहिवासी लोक राहतात, रहदारीचा रस्ता आहे। सुदैवानं या ठिकाणी सध्या तरी प्राथमिक माहिती अशी मिळते की यामध्ये कोणीही जखमी नाहीये। मात्र व्यक्त केला जातोय की या मलब्याखाली कोणी दडण्याची शक्यता सुद्धा असल्याचा सुद्धा या ठिकाणी संशय व्यक्त केलेला आहे। कितने बजे ये घटना हुई है और कभी हुई? 10:30 बजे हुई है, 10:30 बजे तक हुई है। ओके, क्या कैसा हादसा था वो? कैसा था, अचानक से गिर ही गया। उसमें हम बताए क्या, पूरा धूल व कुछ दिखा भी नहीं उसमें, और पब्लिक आ रही जा रही है। इन लोग ये भी नहीं किए कि रुकवा लूं पब्लिक को, पब्लिक आ रही जा रही है उसमें से ही। तो बच्ची तो बेहोश थी, वो बच गई है, बस इतना ही अच्छा है हमारे लिए। काम म्हणजे कोण हे काम कोण करत होतं आणि याबाबत काय सांगितलं? तिकडे एक कॉन्ट्रॅक्टर आहे, तर ते कॉन्ट्रॅक्टर दिलेला आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टर काम करत होता, पण त्यांनी कुठलीही पूर्वसूचना इमारतींना दिली, आजूबाजूच्या लोकांना दिली, जाण्याला लक्ष देणारी कोण नाही। हा मुख्य रस्ता आहे, त्या ठिकाणी इमारत कोसळल्यामुळे खाली जर कोणाची जीवितहानी झाली असण्याची शक्यता आहे, पण कुठल्याही प्रकारे लोक स्वतःची काळजी न घेता एमएससीबी देखील कळवलं होतं। आता आम्ही एमएससीबीला कळवलं आणि एमएससीबीने येऊन ती लाईन बंद केलेली आहे, पण या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता होती। आजही खाली कोणतरी दबले असण्याची शक्यता नागरिकांकडे वर्तवण्यात येते, पण आज हा कॉन्ट्रॅक्टर जो असेल त्यांनी कुठल्याही प्रकारे सेफ्टी नाही घेतली। असे अनेक विभाग किती बिल्डिंग, या बिल्डिंगचं नाव काय आहे, किती मजली बिल्डिंग होती? ही नीलकंठ अपार्टमेंट 4 मजली इमारत होती। अनेक वर्षांपासून ती अशी पडायला आलेली होती। आता कुठेतरी एकत्र येऊन त्या लोकांनी बिल्डिंग तोडून मला वाटतं त्या ठिकाणी टॉवर उभा करायचा प्रयत्न केलेला आहे, पण कुठल्या प्रकारे काळजी न घेतल्यामुळे हा अपघात घडलेला आहे। कितना ये जब ये लोग आ रहे थे तब किस तरह से ये बिल्डिंग का मलबा नीचे है? हे म्हटलं तर ह्याने डायरेक्ट पिल्लर घेतले ना, पिल्लर घेतल्यामुळं ती काळजी घेतली नाही, डायरेक्ट आता या बिल्डिंगवर पण पडू शकली असते। थोडक्यासाठी वाचली बघा, 1 फूट जेमतेम जागा असेल वाचली असेल ती। आणि आमची दुकान वगैरे बंद करायला सांगितले, कारण 2 पार्टमध्ये बिल्डिंग तोडली। पहिली 1 पार्ट तोडला ना, आम्हाला सगळ्यांना सांगितलं दुकान बंद करा, आम्ही बंद करून टाकले, आम्ही सहकार्य केलं होतं। आता सांगितलंच नाही आणि डायरेक्ट तोडून टाकली। कोण आहे बिल्डर आहे? हा कॉन्ट्रॅक्टर आहे, इथे होता ना तो उभा। फक्त हे भंगार विकतात, सळ्या विकतात आणि मोकळे जातात, बाकी काय काळजी नाही आजूबाजूच्या लोकांची। पालिकेवाले वगैरे कोण आले? कोण नाही, महानगरपालिकेला कोण नाही इथे येत काय सांगायला वगैरे। सगळं दुकानाची नुकसान करून टाकली, दुकान एक वस्तू विकण्यालायक ठेवली, एवढी माती गेली आतमध्ये बघा। निश्चितच आपण बघितलेलं आहे की एक मोठी दुर्घटना या ठिकाणी टळलेली आहे। कॉन्ट्रॅक्टर आणि या ठिकाणचा स्थानिक जो कोणी खाजगी बिल्डर आहे त्याच्या निष्काळजीपणामुळं या ठिकाणी ही बिल्डिंग कोसळलेली आहे। मात्र आता आजूबाजूचे लोक हे पूर्ण भीतीखाली आहेत। या अद्यापही आणखी कोणी पालिकेचा अधिकारी किंवा कर्मचारी आलेला नाहीये। या ठिकाणी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळं एक समाधान व्यक्त केलं जात आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।